वैकसिक मानसशास्त्रामधला पहिला टॉपिक आपण सुरू केलेला आहे, जीवनकाल विकासाची ओळख. यामध्ये आपण पहिला मुद्दा बघितलेला आहे की जीवनकाल विकास म्हणजे काय आणि जीवनकाल विकासाबद्दलचं जे स्वरूप आहे ते आपण गेल्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. या लेक्चरमध्ये आपला दुसरा मुद्दा जो आहे की ह्या जीवनकाल विकासाच्या संदर्भात जे संशोधन केलं जातं किंवा या संदर्भात जे अभ्यास केले जातात तर त्यासाठी कुठल्या पद्धती वापरल्या जातात आणि त्या कशा पद्धतीनं वापरल्या जातात. तर त्यामुळं दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे संशोधन पद्धती, रिसर्च मेथड्स. वैकसिक अवस्थांदरम्यान घडणाऱ्या स्थित्यंतराची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न वैकसिक तज्ज्ञ करीत असतात. जसं की कुपोषणाचा बौद्धिक विकासावर काय प्रभाव पडतो, नवजात मुले आपल्या पालकांशी नातेसंबंध कसे विकसित करतात, किशोरवयीन मुलं समवयस्कांच्या दबावास कसे बळी पडतात, या किंवा इतर प्रश्नांची उत्तरे शोधण्याकरिता वैकसिक तज्ज्ञ शास्त्रीय पद्धतींचा आधार घेतात. मग आता शास्त्रीय पद्धती कशाला म्हणायचं, तर शास्त्रीय पद्धती या सुव्यवस्थित क्रमिक निरीक्षण आणि तथ्यांच्या संकलनाच्या आधारे प्रश्नांची काळजीपूर्वक उत्तर देण्याची प्रक्रिया आहे. शास्त्रीय पद्धती ही सुव्यवस्थित क्रमिक निरीक्षण आणि माहिती किंवा तथ्यांच्या संकलनाच्या आधारे प्रश्नांची काळजीपूर्वक उत्तरे देण्याची ही एक प्रक्रिया आहे. मग ही शास्त्रीय पद्धती नेमकी कुठली आहे, तर आपल्याला माहीत आहे की अनेक किंवा सर्वच सामाजिक मानसशास्त्रामध्ये आणि इतर जी नैसर्गिक शास्त्र आहेत या शास्त्रांमध्ये प्रयोग पद्धती जी आहे ती प्रयोग पद्धती आपण संशोधनासाठी अधिक प्रमाणात वापरतो. कारण ही जी पद्धती आहे प्रयोग पद्धती ही जास्त शास्त्रीय आहे असं मानलं जातं आणि याद्वारे मिळणारे जे निष्कर्ष असतात ते वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असतात. आणि त्यामुळं आपल्याला इथं या जीवनकालामधली जी संशोधनं केली जातात ती प्रयोगाच्या आधारे कशी केली जातात या संदर्भात आपण इथं माहिती घ्यायची आहे. तर आपलं टायटल आहे प्रयोग कारणकार्य संबंध निर्धारित करणं. प्रयोगाच्या माध्यमातून आपल्याला कारणकार्य दोन घटनांमधला जो कारणकार्य संबंध आहे तो कारणकार्य संबंध आपल्याला निश्चित करण्यासाठी प्रयोग पद्धती वापरली जाते. प्रयोगामध्ये संशोधक अथवा प्रयोगकर्ता दोन विभिन्न स्थिती किंवा उपचारांची योजना करतात. यानंतर वर्तनामध्ये काय फरक पडला हे तपासण्याकरिता दोन विभिन्न स्थितींना सामोरे गेल्यामुळे प्रयुक्तांच्या निष्पादनाची तुलना केली जाते. प्रयोगामध्ये उपचार घेणारा किंवा प्रायोगिक गटातील प्रयुक्तांना स्वतंत्र परिवर्तकास सामोरे जावे लागते. आता ही प्रयोग पद्धती आपण फर्स्ट इयरपासून बघतोय त्यामुळे आपल्याला त्या संदर्भात माहिती आहे की इथं प्रायोगिक गट आणि नियंत्रित गट असे दोन गट असतात आणि प्रायोगिक गटाला आपण स्वतंत्र परिवर्तक देतो. तर दुसरा जो गट आहे ज्याला नियंत्रित गट असं म्हटलं जातं त्यास कोणत्याही उपचारास किंवा बदलास सामोरे जावे लागत नाही. म्हणजे या नियंत्रित गटाला स्वतंत्र परिवर्तक दिला जात नाही. आणि मग या प्रयोगामध्ये स्वतंत्र परिवर्तकाचा परतंत्र परिवर्तकावर नेमका काय परिणाम होतोय याचा अभ्यास इथं केला जातो आणि त्यासाठी प्रायोगिक गट आणि नियंत्रित गट यांची तुलना केली जाते. ठीक आहे. उदाहरणार्थ समजा आपण चित्रपटांमध्ये दाखवला जाणारा जो हिंसाचार आहे या हिंसाचार पाहिल्यामुळं आक्रमकतेमध्ये वाढ होते किंवा नाही हे पाहावयाचे झाल्यास आपल्याला तरुणांच्या एका गटास आक्रमक दृश्य असणारे चित्रपट दाखवून त्यांच्यामधील आक्रमकतेचे मापन करता येईल. इथे ज्या गटास आक्रमक चित्रपट किंवा दृश्य दाखवले जातात त्यास उपचार समूह किंवा त्यालाच प्रायोगिक गट असे म्हणतात. तर नियंत्रित गटातील तरुणांना अनाक्रमक दृश्य असणारे चित्रपट दाखवले जातात व त्यांच्यामधील आक्रमकतेचे मापन केले जाते. या दोन्ही समूहातील प्रयुक्तांनी प्रदर्शित केलेल्या आक्रमकतेचे मापन करून त्याची तुलना केली जाते व गृहीतकाची पडताळणी केली जाते. म्हणजेच इथं काय केलं जातं की प्रायोगिक गटाला आक्रमक असलेले चित्रपट दाखवले जातात आणि नियंत्रित गटाला अनाक्रमक असलेले चित्रपट जे आहे ते दाखवले जातात. आणि मग ह्या दोन्ही गटांचं जे वर्तन आहे, दोन्ही गटातील प्रयुक्तांचं जे वर्तन आहे आक्रमक वर्तन त्याचं मापन केलं जातं आणि त्याचं मापन करून मग आपल्याला त्या दोन्ही गटांची तुलना करता येते आणि त्यातून मग कोणत्या गटाचं आक्रमक वर्तन हे अधिक आहे हे आपल्याला तपासता येतं. प्रयोगामधील केंद्रीय वैशिष्ट्य म्हणजे विभिन्न परिस्थितीचा अथवा बदलांचा किंवा उपचाराचा झालेल्या परिणामांची तुलना करणे. म्हणजेच काय की आपण जे बदल केलेले आहेत तिथं स्वतंत्र परिवर्तकामध्ये जो बदल केलेला आहे आपण की एका गटाला आपण
आक्रमक चित्रपट दाखवलेत आणि एका गटाला आपण अनाक्रमक चित्रपट दाखवलेले आहेत. हा जो स्वतंत्र परिवर्तकामधील बदल आहे, या बदलाचा त्या दोन्ही गटातील प्रयुक्तांच्या निष्पादनावर काय परिणाम झालेला आहे तर तो आपल्याला इथं बघता येतो. त्यांची तुलना आपल्याला इथं करता येते. प्रयोगकर्त्याने केलेल्या बदलाशिवाय असणाऱ्या इतर ज्या शक्यता आहेत, म्हणजे इतर ज्या गोष्टी आहेत की त्या गोष्टी आपण नियंत्रणात ठेवतो आहे किंवा त्या गोष्टी वगळून केवळ आणि केवळ केलेल्या बदलाचा जो प्रभाव आहे तो प्रयोगामध्ये तपासला जातो. म्हणजे आपण इथं काय करतो की इतर जे अवांतर घटक असतात की ज्यांचा आपल्या प्रयोगावर परिणाम होऊ शकतो असे घटक आपण नियंत्रित ठेवलेले असतात, त्यामुळे त्यांना नियंत्रित परिवर्तक असं म्हटलं जातं. आणि मग इथं आपण फक्त स्वतंत्र परिवर्तकाचा परतंत्र परिवर्तकावर नेमका काय परिणाम होतो याचा इथं आपण प्रयोगाच्या माध्यमातून अभ्यास करतोय. म्हणजे जिथं आपण कशाचा अभ्यास करतोय की हिंसाचार असलेले चित्रपट पाहिल्यामुळं प्रयुक्तांच्या आक्रमकतेमध्ये वाढ होते किंवा नाही. म्हणजे इथं दोन परिवर्तक आहेत, स्वतंत्र परिवर्तक आहेत आक्रमक चित्रपट पाहणं आणि परतंत्र परिवर्तक आहे आक्रमकता. आलं लक्षात. मग त्या आक्रमकतेमध्ये जर वाढ होत असेल तर आपलं गृहीतक सिद्ध झालं असं आपल्याला म्हणता येईल हिंसक चित्रपट पाहिल्यामुळं. यामध्ये आपल्याला दोन मुद्दे बघायचे आहेत. पहिला मुद्दा जो आहे या प्रयोगाच्या संदर्भात तो म्हणजे स्वतंत्र आणि परतंत्र परिवर्तक, म्हणजे इंडिपेंडंट अँड डिपेंडंट व्हेरिएबल्स. ते आता हे आपण सगळं बघितलेलं आहे फर्स्ट इयरमध्ये, त्यामुळे तुम्हाला काय समजायला अवघड जाणार नाही. प्रयोगादरम्यान प्रयोगकर्ता ज्या परिवर्तकामध्ये बदल करतो अथवा हाताळतो त्यास स्वतंत्र परिवर्तक असं म्हटलं जातं. आपण जे आता उदाहरण बघितलं त्या उदाहरणामध्ये आक्रमक किंवा अनाक्रमक चित्रपट हा स्वतंत्र परिवर्तक होय. आक्रमक किंवा अनाक्रमक जे चित्रपट आहेत ते चित्रपट इथं काय स्वतंत्र परिवर्तक मानला जातो, कारण त्याच्यामध्ये बदल करतोय प्रयोगकर्ता. आलं लक्षात. परिवर्तन करतोय किंवा बदल करतोय म्हणून त्याला स्वतंत्र परिवर्तक असं म्हटलं जातं. त्यास परिवर्तक म्हटलं जातं. आणि स्वतंत्र परिवर्तक का म्हटलं जातं? कारण त्याच्यावर इतर कुठल्या घटकांचा प्रभाव पडत नाही. ठीक आहे, म्हणून त्याला स्वतंत्र परिवर्तक असं म्हटलं जातं. या उलट प्रयोगामध्ये जो परिवर्तकाचे मापन केले जाते, ज्या परिवर्तकाचे मापन केले जाते त्यास परतंत्र परिवर्तक असे म्हणतात. प्रायोगिक बदलाच्या अथवा हाताळणीचा परिणाम स्वरूपी ज्या घटकांमध्ये बदल होतो त्यास परतंत्र परिवर्तक म्हणतात. आलं लक्षात. म्हणजे स्वतंत्र परिवर्तकाचा ज्याच्यावर परिणाम होणार आहे अशा घटकास, अशा परिवर्तकास परतंत्र किंवा अवलंबी परिवर्तक असं म्हटलं जातं. आपण जे उदाहरण बघतो या उदाहरणामध्ये प्रयुक्तांचे जे आक्रमक वर्तन आहे, प्रयुक्तांचं जे आक्रमक वर्तन आहे किंवा त्या आक्रमक वर्तनाचं त्यांच्यातलं जे प्रमाण आहे तर हे इथं काय आहे? परतंत्र परिवर्तक आहे. कारण हिंसाचार असलेल्या चित्रपटांचा किंवा नसलेल्या चित्रपटांचा जो प्रभाव आहे, जो परिणाम आहे तो या प्रयुक्तांच्या आक्रमक वर्तनावर पडतो. आलं लक्षात. आणि म्हणून आक्रमक वर्तन जे आहे हे आक्रमक वर्तन कशावर अवलंबून आहे तर प्रयुक्तांनी कुठल्या प्रकारचे चित्रपट पाहिलेले आहेत याच्यावर अवलंबून आहे, म्हणून त्याला अवलंबी परिवर्तक किंवा त्यालाच परतंत्र परिवर्तक असं म्हटलं जातं. प्रयोगामध्ये केलेल्या बदलाव्यतिरिक्त इतर घटकांच्या प्रभावामुळे त्यांच्या अभ्यास प्रभावित होणार नाही याची काळजी प्रयोगकर्त्याने घ्यावी लागते. मग इतर काही गोष्टींची काळजी जी आहे ती काळजी घ्यावी लागते की एक म्हणजे स्वतंत्र परिवर्तकाव्यतिरिक्त इतर घटकांचा जो प्रभाव आहे तो इतर घटकांचा प्रभाव अभ्यासावर पडू नये याची काळजी जी आहे ती प्रयोगकर्त्याने घ्यावी लागते. यासाठीच प्रायोगिक व नियंत्रित गटातील सहभागी प्रयुक्तांना प्रयोगाच्या उद्देशाची जी कल्पना आहे ती कल्पना त्यांना येणार नाही किंवा त्या उद्देशाबद्दल त्याला माहिती त्यांना सांगितली जात नाही. कोणाचा समावेश प्रायोगिक गटामध्ये होईल का नियंत्रित गटामध्ये होईल याचाही प्रभाव, म्हणजे यावरही प्रयोगकर्त्याचं नियंत्रण असतं. म्हणजेच काय की इथं रँडम जी मेथड आहे, जी विस्कळीत क्रमानं जी प्रयुक्तांची निवड करणं आहे ती पद्धत इथं वापरली जाते किंवा त्यालाच यादृच्छिक पद्धत असं म्हटलं जातं. तर या यादृच्छिक पद्धतीनं काय केलं जातात प्रयोगामध्ये प्रयुक्तांची निवड केली जाते, ज्यामुळं काय होतं की कुठल्या प्रयुक्त कुठल्या गटामध्ये जाईल, प्रायोगिक गटात जाईल का नियंत्रित गटामध्ये जाईल तर हे निश्चित नसतं आणि ते प्रयोगकर्त्याला देखील माहीत नसतं. याद्वारे प्रयुक्तांची विभागणी प्रायोगिक व नियंत्रित गटामध्ये केली जाते, म्हणजे यादृच्छिक पद्धतीने. प्रयुक्तांच्या निष्पादनावर प्रभाव पाडू शकणाऱ्या व्यक्तिमत्व गुणवैशिष्ट्यांची विभागणी होईल याचीही काळजी घेतली जाते. म्हणजे त्या प्रयुक्तांची सगळ्या व्यक्तिमत्व गुणवैशिष्ट्ये ती सारख्या असतील किंवा समान असतील
तर याची देखील इथे काळजी घेतली जाते. अशा यादृच्छिक विभागणीतून समतोल निर्माण झालेला समूहातून निष्कर्ष काढले जातो. मग अशा पद्धतीने हे दोन्ही समूह जे आहेत ते दोन्ही समूह एक प्रकारे संतुलित आहेत अशी याची खात्री केली जाते आणि संतुलित समूहातूनच मग काय केले जातात, निष्कर्ष काढले जातात. प्रयोगाचा फायदा लक्षात घेता सर्वच बाबतीत प्रयोगाचा वापर का केला जात नाही असा एक प्रश्न आपल्यासमोर मग निर्माण होईल. तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक परिस्थितीमध्ये किंवा प्रत्येक समस्येसाठी आपल्याला प्रयोग करता येईलच असं आपल्याला निश्चितपणे सांगता येत नाही. याचं कारण असं आहे की संशोधक कितीही कुशल असला तरीही काही परिस्थिती ह्या नियंत्रणाच्या पलीकडे असतात. म्हणजे संशोधक जरी कितीही कुशल असला, ट्रेंड असला, प्रशिक्षित असला तरी देखील काही परिस्थिती ज्या असतात या काही परिस्थिती ह्या नियंत्रणाच्या पलीकडे असतात. काही परिस्थितीमध्ये नियंत्रण ठेवणे अनैतिक असते आणि अशा परिस्थितीमध्ये मग तिथं प्रयोग आपल्याला करता येत नाहीत. उदाहरणार्थ सामाजिक आर्थिक दर्जाचा प्रभाव तपासण्याकरिता नवजात बालकांचा प्रयोगामध्ये समावेश करणं. तर नवजात बालकांवर प्रयोग करणं हे नैतिकदृष्ट्या योग्य होत नाही, आलं लक्षात. आणि त्यामुळं काय केलं जातं की अशा ह्या बालकांचा उपयोग ह्या प्रयोगासाठी आपल्याला करता येत नाही. याच पद्धतीने मुलांनी त्यांच्या संपूर्ण बालपणादरम्यान कोणत्या प्रकारचे चित्रपट पाहावेत हे आपण निर्धारित करू शकत नाही. म्हणजे यावर देखील आपलं कुठलंही प्रयोगकर्त्याचं नियंत्रण नसतं. त्यामुळं अशा गोष्टींवर की बालपणामध्ये मुलांनी कुठल्या प्रकारचे चित्रपट पाहावेत किंवा पाहू नयेत यावर प्रयोगकर्त्याला नियंत्रण ठेवता येत नाही. त्यामुळे तिथं आपल्याला प्रयोग करता येत नाही. जेव्हा काही परिस्थिती हाताळणे तार्किक आणि नैतिकदृष्ट्या शक्य नसते तेव्हा सहसंबंध अभ्यास पद्धती वापरली जाते. आणि मग अशी जी परिस्थिती आहे की जिथं आपल्याला नैतिकदृष्ट्या आणि तार्किकदृष्ट्या तिथं परिस्थितीवर आपल्याला नियंत्रण ठेवता येत नसेल तर अशा वेळेला प्रयोग पद्धतीचा वापर न करता इथं सहसंबंध पद्धती आपल्याला वापरता येते. ठीक आहे. म्हणजेच प्रयोग आपल्याला सर्वच ठिकाणी वापरता येत नाहीत. ही प्रयोगाची एक मर्यादा आहे. कारण का की प्रयोग करण्यासाठी आपल्याला काही वेळेला काही परिस्थितींवर आपलं नियंत्रण राहू शकत नाही किंवा तिथं नियंत्रण ठेवणं हे नैतिकदृष्ट्या योग्य नसतं. अशा वेळेला आपल्याला तिथं प्रयोग करता येत नाही. तिथं सहसंबंध पद्धती किंवा निरीक्षण पद्धती आपल्याला वापरता येते किंवा वापरली जाते. यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे संशोधन पद्धतीची निवड करणे. संशोधन पद्धतीची निवड करणे किंवा संशोधन परिस्थितीची निवड करणे. संशोधन का किंवा संशोधनात काय करायचे आहे हे जितके महत्त्वाचे आहे त्याचबरोबर संशोधन कुठे करायचे हे ठरवणे देखील तितकेच महत्त्वाचं आहे. म्हणजे संशोधन का करायचं, संशोधनामध्ये नेमकं काय करायचं आहे हे जितकं महत्त्वाचं आहे तितकंच संशोधन नेमकं कुठं करायचं आहे हे देखील ठरवणं तितकंच महत्त्वाचं आहे. प्रसारमाध्यमांमधील हिंसाचाराचा प्रभाव प्रत्यक्षात घरी अथवा वास्तव परिस्थितीमध्ये करता आपल्याला येतो. आलं लक्षात. माध्यमांमधील हिंसाचाराचा प्रभाव लोकांच्या वर्तनावर कसा पडतो आहे तर याचा आपल्याला वास्तव परिस्थितीमध्ये अभ्यास करता येतो. एका अध्ययनामध्ये बाल गुन्हेगार म्हणून दोषी ठरलेल्या मुलांच्या समूहावर आक्रमक दृश्यांचा प्रभाव तपासला गेला. इथे क्षेत्रीय अभ्यास पद्धती वापरली गेली. आता इथे क्षेत्र अभ्यास म्हणजे काय, ज्याला फील्ड स्टडीज असं म्हणलं जातं. तर हा क्षेत्र अभ्यास जो आहे तो प्रत्यक्ष फील्डवर जाऊन प्रत्यक्ष ग्राउंडवर जाऊन तिथं अभ्यास केला जातो. म्हणजे प्रत्यक्ष वास्तव परिस्थितीमध्ये जाऊन तिथं अभ्यास केला जातो. क्षेत्र अभ्यास हा नैसर्गिकपणे घडणाऱ्या घटनांमध्ये पूर्ण केला जातो. म्हणजे या क्षेत्र अभ्यासामध्ये नैसर्गिक परिस्थितीमध्ये लोकांचं वर्तन कसं घडतं तर ते तिथं जाऊन पाहिलं जातं, त्याचं निरीक्षण केलं जातं आणि त्याद्वारे त्याचा अभ्यास केला जातो. म्हणजेच नैसर्गिक परिस्थितीमध्ये घडणाऱ्या घटनांवर आधारित शास्त्रीय अन्वेषणास क्षेत्र अभ्यास असं म्हटलं जातं. नैसर्गिक परिस्थितीमध्ये घडणाऱ्या घटनांवर आधारित शास्त्रीय अभ्यासाला क्षेत्र अभ्यास असं म्हटलं जातं. क्षेत्र अभ्यास पूर्ण शालेय वर्गखोल्या, समुदाय क्रीडांगणे, शाळा, चौक या व अशा इतर ठिकाणी पूर्ण केला जातो. म्हणजे क्षेत्र अभ्यास जो आहे तो प्रत्यक्ष काय की शाळेच्या ज्या वर्गखोल्या आहेत त्या वर्गखोल्यांमध्ये विद्यार्थ्यांचा अभ्यास केला जातो. त्याचबरोबरीनं जी क्रीडांगणं आहेत, ग्राउंड जे आहेत तर तिथल्या लोकांचं वर्तन काय असतं तर त्याचा अभ्यास तिथं केला जातो. समुदायाचं वर्तन काय असतं ते तिथं अभ्यासलं जातं. शाळेचा अभ्यास केला जातो किंवा एखाद्या चौकामध्ये असणारे जे गर्दी आहे, जे लोक आहेत तर त्यांच्या वर्तनाचा अभ्यास आपल्याला डायरेक्ट त्या चौकामध्ये उभं राहून करता येतो.
आलं लक्षात. तर यालाच काय म्हटलं जातं, क्षेत्र अभ्यास असं म्हटलं जातं. प्रत्यक्ष जीवन घटनांमधील वर्तन क्षेत्र अभ्यासामध्ये कैद केलं जातं. म्हणजे प्रत्यक्ष जीवन घटना ज्या आहेत, म्हणजे जीवनामध्ये नेमकं कशा घटना घडतात, तर त्यांचा जो प्रत्यक्ष अभ्यास आहे तो अभ्यास ह्या क्षेत्र अभ्यासामध्ये केला जातो. परिणामी सहभागी प्रयुक्तांना अधिक नैसर्गिकपणे वर्तन करता येते. मग इथं प्रयुक्तांच्या वर्तनावर कुठलंही प्रयोगकर्त्याचं नियंत्रण नसतं किंवा अभ्यासकाचं संशोधकाचं नियंत्रण नसतं. त्यामुळं प्रयुक्त जे आहेत ते प्रयुक्त व्यक्ती नैसर्गिकपणे जास्तीत जास्त वर्तन इथं करताना आपल्याला दिसतात. सहसंबंध अभ्यास तसेच प्रायोगिक अभ्यास अशा दोन्हीबाबत क्षेत्र अभ्यासाचा वापर केला जातो. मग सहसंबंध अभ्यास करण्यासाठी आणि प्रायोगिक अभ्यास करण्यासाठी देखील इथं या क्षेत्र अभ्यास पद्धतीचा वापर केला जातो. यामध्ये नैसर्गिक निरीक्षणाचा वापर केला जातो. इथे कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय घडणाऱ्या घटना जशाच्या तशा पाहिल्या जातात. म्हणजे इथं नैसर्गिकपणे घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्या घटना जशा आहेत तशा पाहिल्या जातात. तिथं कुठलाही हस्तक्षेप केला जात नाही किंवा तिथं कुठलंही मॅन्युप्युलेशन जे आहे व्यक्तींच्या वर्तनामध्ये ते केलं जात नाही. तर लोकांचं नैसर्गिकपणे घडणारं जे वर्तन आहे त्या वर्तनाचा अभ्यास जो आहे तो निरीक्षणाच्या माध्यमातून इथं जसा घडतंय वर्तन त्या पद्धतीने ते केलं जातं. तथापि अनेकदा प्रत्यक्ष वास्तव परिस्थितीमध्ये संशोधन अथवा प्रयोग करणे जिकिरीचे असते. म्हणजे काही वेळेला वास्तव परिस्थितीमध्ये प्रयोग करणं हे जिकिरीचं असतं. परिस्थिती, परिवेश व इतर घटकांवर नियंत्रण प्रस्थापित करणे अवघड असते. म्हणजे काही वेळेला आपल्याला परिस्थितीवर किंवा परिवेशावर नियंत्रण ठेवणं हे अवघड असतं. प्रयोग शालेय अध्ययनामध्ये परिणाम करणारे घटक स्थिर ठेवण्याकरता काही संशोधन आधारे नियंत्रित परिस्थितीमध्ये संशोधनाचे अन्वेषण केले जाते. म्हणजेच काय की जिथं आपल्याला परिस्थितीवर नियंत्रण ठेवता येत नाही अशा ठिकाणी मग तिथं क्षेत्र अभ्यास जे आहेत ते क्षेत्र अभ्यास जे आहेत ते क्षेत्र अभ्यास आपल्याला करता येतात आणि क्षेत्र अभ्यासांच्या माध्यमातून प्रत्यक्ष वास्तव परिस्थितीचा अभ्यास जो आहे तो करता आपल्याला येतो. ठीक आहे. तर यानंतर आपण संशोधन पद्धतीमधला दुसरा जो मुद्दा आहे तो आपण पुढच्या लेक्चरला बघू. थँक्यू.